समाजाला पुढारी हवे, पण विखुरलेले नाहीत. बाबासाहेब पुढे म्हणतात, आपल्या समाजात एक मोठी उणीव आहे. ज्याला थोडंसं बोलता येतं त्याला स्वतःला पुढारी असल्यासारखं वाटू लागतं. प्रत्येकाची इच्छा असते आपलं नाव पुढे यावं. त्यामुळे अनेक जण संस्थेच्या माध्यमातून कामं करण्यापेक्षा स्वतःचं वेगळं काम करण्याचा प्रयत्न करतात. कारण संस्थेत राहिलं तर वैयक्तिक प्रसिद्धी मिळणार नाही, बाबासाहेबांच्या मते. यामुळे समाजात एकी निर्माण होत नाही. उलट प्रत्येक जण वेगवेगळ्या दिशेने काम करू लागतो. याचा परिणाम असा होतो की समाजाची सामूहिक शक्तीच कमी पडते. ते पुढे सरकारच्या भूमिकेकडे लक्ष वेधतात. आपण या देशात राहतो. आपल्यावर अनेक प्रकारचे अन्याय होतात. आपण काही मोजके लोक नाही. तरी सुद्धा सरकार आपल्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहत नाही. आपल्याला हक्क म्हणून न्याय मिळत नाही. कधी दया दाखवली जाते, कधी एखादी किरकोळ सवलत दिली जाते, पण हक्काची वागवणूक मिळत नाही. याच वेळी बाबासाहेब मुसलमान समाजाचं उदाहरण देतात. ते म्हणतात, मुसलमान समाजाच्या मागण्यांना महत्त्व दिलं जातं कारण त्यांच्याकडे मजबूत संघटना आहे, त्यांच्या संस्था सक्षम आहेत आणि म्हणूनच त्यांचा आवाज सरकारपर्यंत प्रभावीपणे पोहोचतो. बाबासाहेब पुढे सांगतात, जर आपल्या समाजाकडेही अशीच एक मजबूत संस्था असती तर खोट्या पुढाऱ्यांना आळा बसला असता, समाजाची दिशा एक झाली असती आणि इतरांकडून होणारा अन्याय तसाच दुर्लक्षित राहिला नसता. मात्र अशी संस्था उभी करून फक्त बाहेरच्या अन्यायाविरुद्ध लढायचं नाही. बाबासाहेब म्हणतात, आपल्या समाजामध्ये सुधारणा घडवून आणणं तितकंच आवश्यक आहे आणि याच ठिकाणी ते गुणभेद या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वळतात. फक्त जातीभेद संपला म्हणजे काम संपलं का? बाबासाहेब पुढे म्हणतात, आपल्या संस्थेने निधी उभारावा आणि त्या माध्यमातून अस्पृश्य समाजाच्या अंतर्गत सुधारणांना सुरुवात करावी. कारण फक्त अस्पृश्यतेविरुद्ध तक्रार करून उपयोग होणार नाही. ते पुढे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडतात. आज हिंदू समाजात जातीभेद आहे, हे खरं आहे, पण त्याचबरोबर गुणभेदही आहे. आणि उद्या जातीभेद नाहीसा झाला तरी गुणभेद आपोआप नाहीसा होणार नाही. हे स्पष्ट करण्यासाठी बाबासाहेब उदाहरण देतात. ते म्हणतात, समजा आज सर्व अस्पृश्यांना ब्राह्मण म्हणून संबोधलं तरी त्यामुळे प्रत्येक जण त्या काळातील विद्वानांच्या बरोबरीने जाऊन बसणार नाही. कारण नाव बदललं म्हणून ज्ञान, शिक्षण आणि क्षमता आपोआप मिळत नाही. म्हणूनच बाबासाहेब सांगतात, कधी कधी मला असं वाटतं की जातीभेद इतकी वर्ष टिकून राहिला त्यामागे गुणभेदही एक कारण आहे. जर सर्व समाज ज्ञान, शिक्षण आणि व्यवहार कुशलतेमध्ये समान असता तर एका जातीचं वर्चस्व इतरांनी इतकी वर्ष मान्य केलं नसतं. म्हणून आपल्या समाजाने स्वतःच्या अंगी व्यावहारिक गुण वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. याच ठिकाणी बाबासाहेब आणखी एक वास्तव समोर ठेवतात. काही लोकांना प्रश्न पडतो, आपल्या समाजातील प्रत्येक माणूस अन्यायाविरुद्ध उभा का राहत नाही? त्यांना जातीभेदाची जाणीव का होत नाही? याचं उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात, ज्याच्याकडे एखाद्या मोठ्या पदावर जाण्याची पात्रता आहे आणि केवळ जातीमुळे त्याला ती संधी नाकारली जाते, त्यालाच त्या अन्यायाची तीव्र जाणीव होते. पण ज्याच्याकडे अजून ती पात्रताच निर्माण झालेली नाही त्याला हा अन्याय तितक्या तीव्रतेने जाणवत नाही. म्हणूनच बाबासाहेब स्पष्ट सांगतात,
आपल्या समाजाची लायकी वाढवणं हेच सर्वात मोठं काम आहे. ज्ञान वाढलं, शिक्षण वाढलं, व्यवहार कौशल्य वाढलं तर अस्पृश्यतेवर आधारलेली ही व्यवस्था जास्त काळ टिकू शकणार नाही. याच विश्वासाने बाबासाहेब पुढे म्हणतात, जर आपला समाज अशा प्रकारे सक्षम झाला तर आपल्याला हवी असलेली सामाजिक आणि राजकीय स्थिती मिळवण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही. मात्र यानंतर बाबासाहेब त्या काळातील हिंदू, मुसलमान आणि स्वराज्याच्या राजकारणाकडे लक्ष वेधतात आणि अस्पृश्य समाजाचं महत्त्व किती वाढलं होतं हे स्पष्ट करतात. बाबासाहेब म्हणतात, आजचा काळ या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 1917 पासून हिंदुस्थानात स्वराज्याचा प्रश्न नव्या टप्प्यात प्रवेश करू लागला आणि त्या काळात देशात 3 प्रमुख गट दिसून येत होते. पहिला युरोपियन, दुसरा मुसलमान आणि तिसरा हिंदू. बाबासाहेब सांगतात, 1917 पूर्वी हिंदू आणि मुसलमान यांच्यात राजकीय मतभेद होते. मात्र स्वराज्याच्या प्रश्नावर दोघेही एकत्र आले आणि ब्रिटिशांकडून स्वराज्याचा पहिला टप्पा मिळवण्यासाठी त्यांनी संयुक्त प्रयत्न केले. पण जेव्हा सत्तेच्या वाटणीचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा मतभेदही सुरू झाले. आता प्रश्न असा होता, स्वराज्यात मोठा वाटा कोणाला मिळणार? बाबासाहेब सांगतात, ज्यांची लोकसंख्या अधिक त्यांचा वाटाही अधिक असणार. हा त्या काळातील विचार होता. म्हणून मुसलमान समाजाला आपली संख्या वाढावी असं वाटणं स्वाभाविक होतं आणि हिंदू समाजालाही आपली संख्या कमी होऊ नये असं वाटणं तितकंच स्वाभाविक होतं. याच ठिकाणी बाबासाहेब अस्पृश्य समाजाचं महत्त्व स्पष्ट करतात. ते म्हणतात, दोन्ही बाजूंची नजर अस्पृश्य समाजावर होती, कारण आपल्या समाजाशिवाय मुसलमान समाजालाही पूर्ण यश मिळणार नव्हतं आणि हिंदू समाजालाही आपल्याशिवाय गती नव्हती. बाबासाहेब पुढे सांगतात, जर आपण हिंदू समाजात राहिलो तर आर्य धर्माची संस्कृती टिकेल आणि जर आपण मुसलमान धर्म स्वीकारला तर एवनी संस्कृतीच प्राबल्य वाढेल, अशी त्या काळातील धारणा होती. म्हणूनच दोन्ही बाजूंना अस्पृश्य समाजाचं महत्त्व जाणवू लागलं. याच संदर्भात बाबासाहेब वैकोम सत्याग्रहाचा पुन्हा उल्लेख करतात. ते म्हणतात, जर ही परिस्थिती निर्माण झाली नसती तर वरिष्ठ हिंदू समाज अस्पृश्यांच्या प्रश्नासाठी सत्याग्रह करण्यास तयार झाला नसता. तसंच मुसलमान समाजही आपल्याला आपल्या धर्मात सामील करून घेण्यासाठी इतका प्रयत्न केला नसता. या सगळ्या घडामोडींवरून बाबासाहेब एक महत्त्वाचा निष्कर्ष मांडतात. ते म्हणतात, आज आपण समाजात सर्वात खालच्या स्थानावर असलो तरी या संघर्षात आपली संख्या आणि आपलं स्थान दोन्ही अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जर आपण स्वतःमध्ये संघशक्ती निर्माण केली तर आपण जे मागू ते मिळवण्यासाठी ताकद आपल्या समाजात निर्माण होईल. याच विचारानंतर बाबासाहेब आपल्या भाषणाचा शेवट समाजातील सुशिक्षित बांधवांना केलेल्या अत्यंत प्रेरणादायी आवाहनाने करतात. सुशिक्षित बांधव हो, आता तुमची जबाबदारी आहे. बाबासाहेब म्हणतात, जर आपल्या समाजात संघशक्ती निर्माण झाली तर आपण मागू ते अधिकार मिळवण्यासाठी ताकद आपल्या समाजात निर्माण होईल. त्यांना पूर्ण विश्वास होता की परिस्थिती अशीच राहिली तर आज जे लोक अस्पृश्यतेचं समर्थन करण्यासाठी पुराणांचा आधार घेत आहेत तेच लोक उद्या परिस्थितीमुळे आपल्याला समानतेने स्वीकारण्यास भाग पडतील. पण यासाठी सर्वप्रथम आपला समाज सक्षम झाला पाहिजे. बाबासाहेब अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतात,
आज आपला समाज प्रत्येक अर्थाने मागे आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेला, मनोधैर्याने खचलेला आणि दीर्घकाळाच्या अज्ञानामुळे अनेक संकटांनी वेढलेला. ज्या समाजावर सामाजिक, राजकीय आणि धार्मिक अन्याय सतत होत असतो, त्या समाजाचं भविष्य काय असेल हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. म्हणूनच बाबासाहेब समाजातील सुशिक्षित तरुणांना थेट आवाहन करतात. ते म्हणतात, ज्यांना आपल्या समाजाची ही अवस्था स्पष्टपणे दिसते, ज्यांच्या मनात कर्तव्यबुद्धी आणि परोपकाराची भावना जागृत झाली आहे, त्यांनी आपल्या समाजासाठी रात्रंदिवस निरपेक्ष बुद्धीने झटलं पाहिजे. ते पुढे इशारा देतात, जर हे समजूनही सुशिक्षित लोक शांत बसले तर आपल्या समाजाच्या अधोगतीची आणि भावी पिढ्यांच्या दुर्दशेची मोठी जबाबदारी त्यांच्यावरच येईल. आणि शेवटी बाबासाहेब अत्यंत भावनिक शब्दात म्हणतात, सुशिक्षित बांधव हो, जर तुम्हाला समाजाकडून आणि पुढील पिढीकडून सन्मानाने स्मरण व्हावं असं वाटत असेल, जर तुम्हाला तुमच्या मुला नातवंडांचं भविष्य आजपेक्षा अधिक चांगलं व्हावं असं खरंच वाटत असेल, तर ज्या दुर्गुणांनी, ज्या दुराचारांनी आणि ज्या चुकीच्या प्रथांनी आपल्या समाजाची बुद्धी, कीर्ती आणि परिस्थिती यांचा नाश होत गेला आहे, त्याचं निर्मूलन करणं हेच आपलं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य आपण पार पाडलंच पाहिजे. ह्या शब्दांसह मे 1924 मध्ये बार्शी येथे झालेल्या मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं ऐतिहासिक भाषण पूर्ण केलं. हे भाषण केवळ त्या काळातील अस्पृश्य समाजासाठी नव्हतं, तर संघटन, शिक्षण, स्वाभिमान, लोकशाही आणि सामाजिक न्याय यांचा मार्ग दाखवणारं आजही तितकंच प्रेरणादायी विचारधन आहे.